श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गूगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। सागर कोरे हे लिंगायत समाजाच्या काही प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण रीतसर बसलेले आहेत। एक समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या बहुसंख्य मागण्या या पूर्ण करण्याच्या पद्धतीनं सरकारचा प्रयत्न पण चालू आहे आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब की त्यांनी असं मागितलेलं आहे की मंगळवेढा येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक याच्यासाठी सकारात्मक त्यांचीही भूमिका आहे। लवकरात लवकर या सर्व मागण्यांचा विचार करून जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि विद्यमान सरकार करेल अशी मला 100% खात्री आहे। त्यामुळेच जतमध्ये कधी नसताना अत्यंत आम्ही प्रयत्न करून ही जागा ही बसवेश्वर स्मृती स्मारक समितीच्या नावानं करून त्याचबरोबर या जागेवर आम्ही भव्य असा बसवेश्वराचा अश्वारूढ पुतळा आता उभा करणार। आता चबुतऱ्याचं काम आपल्या समोर आहे। आपल्या लिंगायत समाजाच्या या भावनेचा आधार करून इथं माझ्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्याला पूर्ण ताकदीनं मी सर्व मागण्या सर्व जे कागदपत्र आहेत ते पूर्तता केली आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि आमदार गोपीचंद पळकर साहेब यांच्या प्रयत्नानं आता नजीकच्या काळामध्ये भव्य असा अश्वारूढ पुतळा सुद्धा इथं आम्ही बसवतोय। अशाच पद्धतीनं समाजाच्या काही घटकाकडे जो दुर्लक्ष झालेला आहे तो दुर्लक्ष न होता माननीय बसवेश्वरांचं जयंती संपूर्ण भारतात साजरी करावी आणि सार्वजनिक सुट्टी मिळावी हा एक त्यांची मागणी आहे। ही सुद्धा मागणी रास्त आहे आणि बसवेश्वर महाराजांची प्रतिमा सर्व कार्यालय शासकीय कार्यालयात लावण्यात यावे ही सुद्धा मागणी बऱ्यापैकी सगळीकडे आता होताना दिसते। मोठ्या मोठ्या शासकीय कार्यालयात आता बसवेश्वर महाराजांचा प्रतिमा आता ऑलरेडी लावलेली आहे। अशा अनेक ज्या मागण्या आहेत त्या निश्चित पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं आश्वासन माझ्यातर्फे मी देतो आणि निश्चित ह्याची दखल पण घेतली जाईल असं मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।